समाधान समारंभ उपक्रमाअंतर्गत आयोजित 3 दिवसांच्या विशेष लोक अदालतीच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयानं 400हून जास्त प्रकरणं निकाली काढली आहेत। या प्रकरणांमध्ये वैवाहिक आणि मालमत्तेशी संबंधित वाद, वाहन अपघातांचे दावे, जमीन अधिग्रहण आणि नुकसान भरपाईची प्रकरणं, करविषयक वाद तसंच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सेवा आणि कामगार विषयक प्रकरणांचा समावेश आहे। न्यायदान प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मध्यस्थी आणि वाद निवारणाच्या इतर परस्पर संमतीवर आधारित पद्धतींना प्रोत्साहन देण्याकरता सर्वोच्च न्यायालय सातत्यानं प्रयत्नशील आहे। हेच या उपक्रमातून दिसून येतं असं न्यायालयानं म्हटलं आहे। विशेष लोक अदालतीच्या 16 पीठांसमोर 600हून जास्त प्रकरणं सुनावणीसाठी ठेवली गेली होती। प्रत्येक पीठात सर्वोच्च न्यायालयाचे 2 न्यायाधीश होते आणि त्यांना वरिष्ठ वकील आणि इतर वकिलांचं सहकार्य लाभलं। काल सुरू झालेली ही विशेष लोक अदालत उद्यापर्यंत चालणार आहे। सुयोग्य स्पर्धेला वाव आणि उद्योगस्नेही